सर्व उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम. बंधूंनो, आपण काल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतिम श्वासापर्यंत भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला हे पाहिलं. आपण या भागामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची अनुक्रमणिका आणि त्या ग्रंथाला लिहिलेली बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिली ती पाहणार आहोत. बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये अनुक्रमणिकेमध्ये या खंडाचे 8 खंड केलेले आहेत आणि या 8 खंडामध्ये प्रत्येक खंडामध्ये भाग दिलेले आहेत. त्यांनी खंडालाही नाव दिलेलं आहे, त्या खंडामधील प्रत्येक भागालाही नाव दिलेलं आहे आणि त्या प्रत्येक भागामध्ये पाठ दिलेले आहेत, त्या पाठालाही नाव दिलेलं आहे. आणि जो दिलेला पाठ आहे त्यामध्ये जे काही त्यांनी संदेश दिलेला आहे त्या संदेशामध्ये प्रत्येक घटना जी घडलेली आहे त्या घटनेला नंबर दिलेला आहे आणि म्हणून खंड, भाग, पाठ आणि पाठातील घटनाक्रम हे त्यांनी मुद्दाम आपणाला संदेश देण्यासाठी प्रत्येक घटनेला क्रम दिलेला आहे आणि ते क्रमनुसार त्या घटना नोंदवलेल्या आहेत. त्या घटना सांगताना भगवंतांनी कसं एखादा संघातील सदस्याला, एखादा भिक्खूला जर एखादा प्रश्न निर्माण झाला तर ते त्यांना तो पूर्ण घटनाक्रम विचारत असत आणि ती पूर्ण घटना समजून घेतल्यानंतर तशीच घटना भूतकाळात जी घडलेले आहेत त्या अनेक घटना त्या संघातील सदस्यांना ते सांगत असत आणि त्या घटना त्यांना त्याचं विश्लेषण करून समजावून देत असत. तशाच घटना तुमच्याबरोबर आज या सृष्टीत, या समाजात घडत आहेत. त्याही भगवंत विश्लेषण करून त्या संघातील सदस्यांना, भिक्खूंना, उपासकांना सांगत असत आणि भगवंत म्हणत, मलाही अशाच घटना अनुभूतीला मिळालेल्या आहेत, माझ्याबरोबरही घडलेल्या आहेत आणि त्याही भगवंत भिक्षू संघातील सदस्यांना, उपासकांना, भिक्खूंना सांगत असत आणि त्या सर्व घटनांचं विश्लेषण करून, अन्वयन करून त्यांचे एकमेकाशी असलेला संबंध, त्याची असलेली कारणे, त्याचा असलेला संदेश, त्याच्यातून घडणारे परिणाम आणि त्याचे सामाजिक जीवनावर, व्यक्तीच्या जीवनावर होणारे परिणाम हे त्या सदस्यांना समजावून देत असत आणि ते समजल्यानंतर त्यातून तुम्हाला जे जीवन आक्रमण करायचं आहे ते तुम्ही कसं करायचं आहे त्यासाठी धम्म जो आहे, धम्माचे जे विनय आहेत, संघ जो आहे, संघाचे जे विनय आहेत ते सर्व भगवंत उपासक, भिक्खू, संघ यांना समजावून देत असत आणि त्यांना पुढील जीवन, पुढील
संघाचं धम्माचं कार्य करण्यास, जीवन जगण्यास कसं सुसह्य होईल, मंगल होईल, आनंदी होईल, प्रसन्न होईल, मंगल होईल, हे त्यांना पटवून देत असत आणि त्याचा तो मार्ग भगवंत सांगत असत. ती ज्या घटना आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्रिपिटकामध्ये, धम्मपदामध्ये, अष्टगाथामध्ये आलेल्या आहेत, त्या सर्व अभ्यासून बाबासाहेबांनी आपल्या या भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात दिलेले आहेत. आणि म्हणून आपण तो प्रत्येक घटनाक्रम, त्या घटनाक्रमातील प्रत्येक ओळ ही आपण अभ्यासून पाहिली पाहिजे, तिचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तो जो घटनाक्रम आहे त्यांनी या ग्रंथात आपल्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे, आपल्या शब्दात सांगितलेलं आहे आणि समोर भारतीय समाज, भारतीय माणूस ठेवून मांडलेला आहे, सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण तो प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ समजावून घेतले पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या अनुक्रमणिकेमध्ये हा जो खंड, त्यातील भाग आणि त्या भागातील पाठ आणि त्या पाठातील घटनाक्रम हे सविस्तर मांडलेलं आहे. आणि म्हणून प्रथम आपण ते अनुक्रमणिका समजावून घेऊन ती कसे जीवनासाठी आवश्यक असलेले बुद्धाचे तत्वज्ञान, संघाचे तत्वज्ञान आपल्या जीवनात समजावून घेऊन आपलं जीवन क्रमण करायचे, हे बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात, आपल्या शब्दात अंतिम श्वासापर्यंत लिहून तो संदेश दिलेला आहे. म्हणून आपण तो समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुक्रमणिका मांडल्यानंतर बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिलेली आहे या ग्रंथाला. बाबासाहेबांची जी मूळ प्रस्तावना आहे ती इंग्लिशमध्ये आहे, ग्रंथ हा इंग्लिशमध्ये आहे. परंतु त्यांची जी मूळ ग्रंथाची प्रस्तावना आहे, बऱ्याच ग्रंथात ती मूळ प्रस्तावना आहे तशी सापडत नाही किंवा दिसत नाही. परंतु आपण त्यावर जास्त भर न देता आपण त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं ते पाहायचं आहे. प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी सुरुवातीला आपले वडील रामजी बाबा यांची जी सैनिकी शिस्त होती तिच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर ते कबीरपंथी होते, त्यामुळं त्यांचं धार्मिक वृत्ती जी होती त्याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर रामजी बाबांना उच्च शिक्षणाबद्दल कशी आस्था होती, तळमळ होती, ही त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर जेव्हा बाबासाहेबांनी 1935ला धर्मांतराची घोषणा केली तेव्हापासून बाबासाहेबांना बरेच लोक त्याबद्दल विचारत असत. त्याबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेपोटी लोक वेगवेगळे प्रश्न विचारत असत. आणि बाबासाहेबांनी त्यावर थोडंसं भाष्य करून त्याला एकदाच उत्तर माझ्याकडून मिळालेलं आहे आणि त्यावर त्यांचं समाधान होईल अशी त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि पुढे बाबासाहेबांनी 3 प्रश्न त्या प्रस्तावनेमध्ये उपस्थित केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी परिव्रज्या का घेतली. परिव्रज्याबद्दल जे काही समाजामध्ये वेगवेगळे विचार आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. काही गोष्टी समाजाबद्दल परिव्रज्या घेण्याबाबत चुकीची माहिती समाजामध्ये आहे यावर सांगितलेलं आहे आणि त्यांचं खरं कारण काय आहे
त्यांनी या ग्रंथामध्ये ते सविस्तर मांडलेलं आहे. आणि पुढे प्रस्तावनेमध्ये ते असंही म्हणतात की त्यावर अजून विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित करतात प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब की 4 आर्य सत्य जे आहेत ते 4 आर्य सत्याबद्दलही बऱ्याच लोकांमध्ये गोंधळ आहे आणि ते मानवी जीवन हे दुःखी समजतात, पापी समजतात. हे कसं गैरसमजूत आहे, चुकीचं आहे हे सांगून बाबासाहेब त्या 4 आर्य सत्याबद्दल जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यात करण्यासारख्या त्या 4 आर्य सत्याबद्दल ते सविस्तर सांगतात. तिसरा प्रश्न उपस्थित करतात की आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म. आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म ह्या ज्या गोष्टी आहेत या बुद्धाने ज्या सविस्तर सांगितलेल्या आहेत त्याचं समाजामध्ये व्यवस्थित निरूपण आणि विश्लेषण होत नसल्यामुळे समाज त्याबाबतही बराच गोंधळात आहे. आणि बुद्धाने आत्मा नाकारला परंतु कर्म आणि पुनर्जन्म याचा स्वीकार केलेला आहे. परंतु त्याच्या ज्या संकल्पना आहेत बुद्धाच्या त्या काय आहेत या समाजापर्यंत अजून गेलेल्या नाहीत आणि त्याचं विश्लेषण आणि निरूपण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते अजून समाजामध्ये त्याचं विश्लेषण होऊन समाजापर्यंत योग्य जो संदेश असेल त्या बाबतचा भगवंताचा कर्म, आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म याबाबत भगवंतांचा जो विचार आहे तो शुद्ध स्वरूपात समाजापर्यंत गेला पाहिजे अशी बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेमध्ये इच्छा व्यक्त करतात. त्यानंतर चौथा प्रश्न जो बाबासाहेब उपस्थित करतात आपल्या प्रस्तावनेमध्ये तो भगवंतांनी आपल्या धम्मासाठी भिक्खू संघ का निर्माण केला, त्याचं कारण काय, हा एक प्रश्न उपस्थित करतात. आणि भिक्खू संघाकडून भगवंताची काय अपेक्षा होती, काय इच्छा होती हे त्यात ते मांडतात. आणि त्यात अजूनही त्यात शोध घेऊन जो मानवी जीवनाच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत भगवंतांनी आपल्या धम्मामध्ये, आपल्या त्रिपिटकेमध्ये, आपल्या विनयामध्ये, आपल्या गाथामध्ये मांडलेल्या त्याही आपण सविस्तर वाचन आणि विश्लेषण करून समजावून घेतल्या पाहिजेत असे पुढे बाबासाहेब म्हणतात. आणि त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत या सर्व समजून घेतल्यानंतर मला असं वाटतं की बाबासाहेब म्हणतात या सर्व गोष्टी योग्यरित्याने भगवंताच्या अनुसार समजून घेतल्या तर निश्चितच समाजामध्ये योग्य चेतना जी आहे ती निर्माण होईल. आणि ती चेतना, ते त्याचं मन, चेतना त्याच्या जीवनासाठी योग्य असे मार्ग आणि दिशा त्याच्या जीवनाला देईल अशी बाबासाहेब इच्छा व्यक्त करतात. आणि अशा रीतीने बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेमध्ये भगवान गौतम बुद्धांचा जो संदेश आहे तो योग्य रीतीने समाजात जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ज्यावर विचारविनिमय, चिंतन, मनन, निरूपण, विश्लेषण होणं अत्यंत गरजेचं आहे असं ते म्हणतात. आणि ते समाजाने करावं. बाबासाहेब पुढे असंही म्हणतात की भगवंताने त्यासाठी संघ निर्माण केलेला होता, भिक्खू संघ निर्माण केलेला होता. परंतु बाबासाहेबांनी त्यात अजून भर घालून जसा भारतीय बौद्ध महासभा ही संस्था दिली
त्यासाठी भगवान बुद्ध आणि त्याचा ग्रंथ दिला, त्याचप्रमाणे पुढे बाबासाहेबांनी बुद्धपूजा पाठ आणि त्याच्यासाठी लागणारी जी उपासक, श्रामणेर, भिक्खू, शिक्षक, परिव्राजक, बौद्धाचार्य हे जे आणि कार्यकारिणी, अधिकारी, पदाधिकारी, प्रत्येक युनिट, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर येथे ते शाखा असून त्यांची समिती असावी अशी त्यांनी त्यात नियोजन करून दिलेलं आहे. आणि त्या नियोजनानुसार भगवंताचा संदेश जो आहे तो प्रत्येक गावापर्यंत, शहरापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत पोहोचवावा अशी रचना करून त्यांनी ते कार्य होण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. हे कार्य जे शिकलेले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, त्यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा आणि इच्छा होती. आणि ती त्यांनी आपल्या प्रत्येक ठिकाणी व्यक्त करून त्यासाठी सर्व काही ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या निर्माण करून दिलेल्या आहेत. हे जे बाबासाहेबांचं धम्म कार्य आहे हे जगभर चालू आहे, परंतु अब्जावधी संख्येने असलेल्या समाजात तो संदेश पोहोच करण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती अजूनही अपूर्ण आहे. आणि म्हणून ती जास्तीत जास्त पूर्ण करण्यासाठी जर प्रत्येकानेच आपला खारीचा वाटा म्हणून छोटी छोटी कामं, छोटी गोष्ट धम्मानुसार करायला सुरुवात केली तर बाबासाहेबांचं स्वप्न निश्चितच साकार होईल. जय भीम.